पुनश्च एकदा या व्हिडिओमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करत आहोत. शिवाजी बोतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. सर्वात महत्त्वाचं आपल्या शिक्षणाचं वैशिष्ट्य की विद्यार्थ्याला नकाशातून शिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्याची गोडी वाढावी किंवा त्याला आनंदाने शिक्षण घेता यावं, क्लिष्ट विषय हा सोपा करून सांगण्याचं काम या ठिकाणी करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत आपले 50 व्हिडिओ तयार झालेले आहेत. तरी या 50 व्हिडिओचा जर लाभ तुम्ही घ्या, तुमच्या मित्रांना द्या. म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना लिंक पाठवा. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण पुढे जाऊया. तर भारतातील जे राज्य आहेत त्यांचे क्षेत्रफळ, कोणतं राज्य कितव्या क्रमांकावर आहे क्षेत्रफळामध्ये, ह्याच्या अगोदर आपण पाहिलं राजधानी पाहिली होती, त्याचबरोबर निर्मिती कधी झालेली होती राज्याची, त्याच्यानंतर क्षेत्रफळ पाहिलं होतं आणि देशाच्या तुलनेमध्ये क्षेत्रफळ किती आहे ते पण पाहिलं होतं. आता त्याचा क्रमांक जो आहे म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा जम्मू काश्मीर असेल, त्यांचा सर्वांचा क्रमांक पाहायचा आहे, म्हणजे कितव्या क्रमांकावर ते क्षेत्रफळान राज्य आहे. तर त्याच्यामधले काय येऊ शकतं, प्रश्न कसे येऊ शकतात ते आपण नंतर पाहूया. अगोदर क्षेत्रफळाचे क्रमांक त्या राज्यामध्ये मी देऊन घेतो, तर सर्वांनी लक्ष ठेवायचं. क्षेत्रफळ क्रमांक राज्य. तर राजस्थानला आपण 1 देऊया. राम ही ट्रिक्स आपण पूर्वी पाहिलेली होती, परंतु 1 2 3 कसा क्रम येतो ते पाहूया. इथं राम अशी ट्रिक्स पहिले दिलेली होती. परत एकदा आपण त्याला उजाळा देऊया. क्रमांक 1 2 3. त्याच्यानंतर 4 आहे उत्तर प्रदेश, 4 गुजरात, 5 त्याच्यानंतर कर्नाटक, 6 त्याच्यानंतर आंध्र, 7 ओडिशा, 8 छत्तीसगड, 9 10 तामिळनाडू, 10 तेलंगणा, 11 त्याच्यानंतर बिहार, 12 त्याच्यानंतर बंगाल, 13 क्रमांक 14वर आहे अरुणाचल प्रदेश, 14. आसामचा देखील नंबर आला नाही. म्हणजे सगळ्यात मोठं जर इकडं 7 राज्यामध्ये जर विचारलं तर अरुणाचल प्रदेशचा अगोदर क्रमांक लागतो. याचा अर्थ अरुणाचल प्रदेश मोठं राज्य आहे, पूर्वोत्तर राज्य आहे. त्याच्यानंतर झारखंड, 15 क्रमांक लक्षात असणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानंतर आसाम, 16. पहा, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये फरक आहे. आसाम हे लहान राज्य आहे अरुणाचल प्रदेशपेक्षा. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, 17. त्याच्यानंतर उत्तराखंड, 18. पंजाब, 19. हरियाणा, 20. केरळ, 21. मेघालय, 22. मला वाटतं 22वं राज्य आहे आणि त्याचा क्रमांक पण क्षेत्रफळानं 22वा आहे. मणिपूर, 23. त्याच्यानंतर मिझोराम, 24. त्याच्यानंतर नागालँड, 25. त्याच्यानंतर त्रिपुरा, 26. 28 राज्य आहेत आपले. सिक्कीम, 27. आणि शेवटचं आहे
गोवा हे 28 अशा पद्धतीचे क्षेत्रफळानं क्रमांक 1 ते 28 राज्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर आपल्याला याच्यावर प्रश्न वगैरे काय विचारला जाऊ शकतो याची आपण माहिती घेऊया. तर याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की क्षेत्रफळानुसार क्रम लावा, राज्य दिली जातात. आता सगळ्यांना माहीत असतंय की रामम म्हणजे पहिले, ज्याला आपण म्हणतो, पेन दुसरी घेतो, पहिले, दुसरे आणि तिसरे सर्वांना माहीत असते. आणि शेवटचे जे आहेत कोणते, शेवटचे त्रि, सी आणि गो हे पण सर्वांना माहीत असतात. त्रि म्हणजे त्रिपुरा 26 क्रमांक, 27 क्रमांक आणि 28 क्रमांक हे सर्वांना माहीत आहे. सिक्कीम आणि त्याच्यानंतर गोवा सर्वात लास्ट असणारं राज्य हे सर्वांना माहीत असते. त्याच्यानंतर बाकीचे जे राज्य आहेत ते सर्वांना माहिती नसतात. मग आपण त्याला काय केलं पाहिजे, साधारण त्याचे क्रमांक जरी माहीत असले तर आपल्याला ते किती नंबरला आहे किंवा कुणाच्या नंतर आहे. उदाहरणार्थ जर आपल्याला 9 आणि 8 याचा क्रमांक जर माहीत असेल तर अगोदर ओडिसा आणि त्याच्यानंतर छत्तीसगड असं त्या क्रमांक ठरवता येतो. मग आपण असं जर घेतलं समजा काय, तर ही उ पण ह म्हणजे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा अशा पद्धतीचं हे ही या ठिकाणी यावरच्या लहान राज्याची ट्रिक्स असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर आपण जाऊया त्याच्यानंतर या ठिकाणी 3, 4 उ गु उगु, त्याच्यानंतर 6 क आणि 7 आ, उगु का अशी पद्धतीचे ट्रिक्स आहे. उ म्हणजे उत्तर प्रदेश, गु गुजरात, त्याच्यानंतर क कर्नाटक, आ आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर आपल्याला 7 नंबर झालं 8, 9 आणि 10. 8, 9, 10 ह्याची जे ट्रिक्स आहे, साधारण ज्या ट्रिक्स माहिती होतील त्या ट्रिक्स आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करायचा, सोडून द्यायचं नाही. कारण आपलं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर चुकलं पाहिजे पण आपलं उत्तर चुकलं नाही पाहिजे. याच्यासाठी आपल्याला तुम्ही ट्रिक्स तुम्ही स्वतःच्या बनवा, परंतु तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर माझ्या ट्रिक्सचा वापर करा. तर ते उत्तर प्रदेश आपण 4 देऊ, 5, 6 आणि हे 7. आता 8 जे आहे, 8 इथं ओडिसा आणि छत्तीसगड, छता. छत आपल्याला माहीत आहे, परंतु ओ म्हणजे ओडिसा, छ म्हणजे छत्तीसगड आणि ता म्हणजे तामिळनाडू. आपण आलो तामिळनाडूपर्यंत. आणि ताते असं जर लिहिलं तर ओ छता ते म्हणजे तेलंगणा. अशा पद्धतीने या ठिकाणी ओडिसा 8, छत्तीसगड 9, 10 तामिळनाडू आणि 11 या ठिकाणी आपलं तेलंगणा अशा पद्धतीचं राज्य आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. पूर्वोत्तर राज्यामध्ये 10, 11 झाले. 12 बिहार, बन म्हणजे बिहार हे बंगालपेक्षा मोठा आहे. बन 14. 15ला आपण येऊया
झारखंड, अझा, बी बन अझा ही ट्रिक्स माहिती करून घ्या, कारण याच्यावर प्रश्न विचारले जाणारे खूप असू शकतात. कारण आपल्याला अगोदर जास्त आणि कमीचे प्रश्न आपल्याला एवढं सोडवायचे माहीत असतात, परंतु बाकीचे जे प्रश्न आहेत किंवा मधले राज्य आहेत त्याचे आपल्याला क्षेत्रफळ किती आहेत, तर जोड्या लावामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. जोड्या लावा एका बाजूला राज्य दिली जातात आणि दुसऱ्या बाजूला क्षेत्रफळ क्रमांक दिले जातात. तर कुठल्याही परीक्षेचा आपला काय चुकला नाही पाहिजे, म्हणजे प्रश्न नाही चुकला पाहिजे. परीक्षा कोणतीही असू दे, आपल्याकडे 100% ज्ञान असणं आवश्यक आहे. तर एकदा तुम्ही या ट्रिक्स जर पाठ करून टाकल्या तर तुमचं उत्तर अजिबात चुकणार नाही. त्याच्यासाठी बी बन झा म्हणजे आपण 15ला येत आहोत, झारखंड. त्याच्यानंतर 16 17 घेतलेले आहे आपण. आसामला 16 क्रमांक देऊन टाकूया. त्याच्यानंतर पुढे जाऊया, 22, 23, 24, 25, 26 इथंच आहेत. तर आपण मेघालय मैना माहीत आहे आपल्याला, मेना आणि मित्री. मे म्हणजे मेघालय, ना म्हणजे बावीस 23 मणिपूर आहे. मी आणि त्याच्यानंतर मीना नागालँड. अशा पद्धतीचे ट्रिक्स आहे. मीना म्हणजे अगोदर मेघालय क्रमांक किती असू द्या, ट्रिक्स या पद्धतीने जर आपण गेलो, मे म्हणजे मेघालय, म्हणजे मणिपूर, त्याच्यानंतर म्हणजे मिझोराम आणि ना म्हणजे नागालँड. मीना थ्री लास्ट घेऊया. याच ठिकाणी क्रमांक 26 येईल. 3 आणि सी म्हणजे सिक्कीम. आपण इकडून येऊया सिक्कीमसाठी. हा 27 क्रमांक या ठिकाणी आपण देऊया. 26, 25, 24, 23 आणि 22 अशा पद्धतीचे क्रमांक देऊया. आणि हे ट्रिक्स लक्षात राहू द्या. आपले उत्तरं तर चुकणारच नाहीत, पण कधीही विसरणार नाहीत. आयुष्यामध्ये आपण आपल्या जवळच्यांना किंवा दुसऱ्यांना सांगू शकतो. एखाद्यानं क्रमांक जर विचारला तर तुम्हाला येऊन जाईल, परंतु दुसऱ्याला येणार नाही. अशा पद्धतीच्या ट्रिक्स येतात. तर तुम्ही ह्या ट्रिक्स अतिशय उत्कृष्टरित्या मला वाटतं लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे. तुमचं या ठिकाणी उत्तर चुकणार नाही. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे आपण घेत आहोत तर आपले केंद्रशासित प्रदेश जे आहेत, केंद्रशासित प्रदेश, हे केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये जिल्हे किती येतं ते आपल्याला चेक करायचे आणि कोणते जिल्हे. एखाद्या वेळेस याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्याची संख्या, जिल्हे विचारले जाऊ शकतात किंवा त्याचे नाव. केंद्रशासित प्रदेश आणि हा जिल्हा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे विचारला जाऊ शकतं किंवा एका वाक्यात काय केलं जाऊ शकतं, माहिती विचारली जाऊ शकते. तर पुढे येऊया आपण. आता जम्मू काश्मीरचा भाग आहे. 2019ला या ठिकाणी जम्मू काश्मीर आणि लडाख
हे 2 भाग झाले. तर जम्मू काश्मीरमध्ये साधारणतः 20 जिल्हे, 20 जम्मू काश्मीर म्हणलं की 20 आणि लडाख एवढे मोठा असून देखील फक्त 2 जिल्हे त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर चंदीगड, खाली येऊया आपण. पंजाब हरियाणाची राजधानी चंदीगड. चंदीगड इथं एकच जिल्हा आहे, एक. त्याच्यानंतर दिल्ली, दी म्हणजे दिल्ली, तिथं 11 जिल्हे आहेत. कोणते आहेत ते आपण पाहू ते पण. त्याच्यानंतर पुदुचेरी हा इथला भाग, पुदुचेरी इथं जिल्ह्याची संख्या आहे 4. त्याच्यानंतर अंदमान निकोबार बेटे हा इथला भाग. तर हे अंदमान निकोबार बेटामध्ये इथं 3 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर लक्षद्वीप, ल म्हणजे लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेटे. तर इथं लक्षद्वीपमध्ये एकच जिल्हा आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 राहिलं दमण व दीव. 2020 साली एकत्र झालेले दमण व दीव आणि दादरा नगर हवेली इथं 3 जिल्हे आहेत. हवेली 3 जिल्हे. मग ते 3 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. आता जम्मू काश्मीरमध्ये खूप जिल्हे आहेत, तिथे लिहून घ्यायची गरज नाही. एक आहे श्रीनगर, शोपियान, साबा, रियासी, रामबन, राजौरी, बांदीपूर, बारामुल्ला, बडगाव, पूंछ, पुलवामा, दोडा, जम्मू, गंदरबल, कुलगाम, कुपवाडा, अनंतनाग, उधमपूर, कठुआ, किश्तवार अशा पद्धतीचे जिल्हे आहेत. दिल्लीमध्ये उत्तर पश्चिम दिल्ली अशा पद्धतीने फक्त दिशेच्या नावावर ठेवलेले संख्या आहे. ते उत्तर पश्चिम दिल्ली, दक्षिण पश्चिम दिल्ली अशा पद्धतीने ते जर आपण काढत गेलो तर स्वस्तिकच्या चिन्हाप्रमाणे या ठिकाणी जिल्ह्याची रचना करण्यात आलेली आहे. शहादरा पूर्व दिल्ली, मध्य दिल्ली, नवी दिल्ली, दक्षिण पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली. त्याच्यानंतर पुदुचेरी इथं 4 जिल्हे आहेत. हे आपण या ठिकाणी माहिती करून घेऊया. त्या जिल्ह्याचं नाव आहे यापू काम ट्रिक्स आहे या जिल्ह्याची. आता या का म्हणजे कारिकल. त्याच्यानंतर महे, यानम आणि त्याच्यानंतर पुदुचेरी अशा पद्धतीचे 4 जिल्हे या ठिकाणी कमी असल्यामुळे लिहिलेले आहेत. अंदमान निकोबार बेटामध्ये दक्षिण अंदमान हा एक जिल्हा आहे. त्याच्यानंतर उत्तर व मध्य अंदमान इथं उत्तर व मध्य अंदमान हा एक जिल्हा. त्याच्यानंतर दक्षिण अंदमान हा दुसरा जिल्हा आणि त्याच्यानंतर निकोबार अशा पद्धतीने 3 जिल्हे आहेत. 3 जिल्हे कोणते म्हणले तर आपल्याला ते माहिती असले पाहिजे. त्याच्यानंतर लडाखमध्ये कारगिल आणि लेह
लडाख, काले असं जर लिहिलं, का म्हणजे कारिकल आणि ले म्हणजे लेह, अशा पद्धतीचे 2 जिल्हे आहेत. ते 2 जिल्हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. जम्मू काश्मीरचे 20 आहेत, जास्त आहेत म्हणून आपण लिहिलं नाही. चंदीगडचा स्वतः चंदीगड हा जिल्हा आहे. चंदीगड, त्याला ट्रिक्स वगैरे काही नाही, परंतु काले इथं ट्रिक्स तयार केलेली आहे. का म्हणजे कारिकल आणि लेह. त्याच्यानंतर लक्षद्वीपमध्ये करवत्ती हा जिल्हा आहे. कावरती हा एकच जिल्हा आहे. ते राजधानी पण आहे, जिल्हा पण आहे. पुदुचेरीचं पाहिलं आपण, हे ट्रिक्स तयार झालेली आहे. दादरा नगर हवेलीमध्ये आपल्याला पाहिजे दीदह अशा पद्धतीचे ट्रिक्स आहे. दी म्हणजे दीव, द म्हणजे दमन, ह म्हणजे दादरा नगर हवेली. अशा पद्धतीने या 3 जिल्हे या ठिकाणी आढळतात. हे कुठं आढळतात? केंद्रशासित प्रदेश, भारताचे केंद्रशासित प्रदेश जे आहेत 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 अशा पद्धतीचे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर ते प्रश्न विचारला जातो की हा जिल्हा कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये मोडतो, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते आपल्याला माहिती असायला हवं. पुढे जाऊया आपण. तर पूर्वीचं नाव आणि बदललेलं नाव हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. भारतामध्ये जे शहर आहेत, तर त्याचं पूर्वीचं नाव आणि पूर्वीचे नाव मी लालशाईने लिहितो, केंद्रशासित प्रदेश नाही. पूर्वीचे नाव, शहर पूर्वीचे नाव आणि इथं आताचे नाव, आताचे किंवा बदललेले नाव काय ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, बडोदा पूर्वीचं नाव आहे. आता मी आताची जी नाव आहेत ते लालशाहीने लिहिणार नाही, लालशाहीनं निळ्याशाहीने लिहितो आताचे नाव. तर बडोदा हे पूर्वीचं नाव आहे. त्याच्यानंतर मुंबईचं बॉम्बे हे नाव पूर्वीचं आहे. मद्रास हे मद्रास जे नाव आहे ते पूर्वीचंच आहे. त्याच्यानंतर कोचीन पूर्वीचं नाव आहे. बेंगलोर हे पूर्वीचे नाव आहे. कानपूर हे पूर्वीचं नाव आहे. कलकत्ता हे पूर्वीचं नाव आहे. पांडेचेरी हा इथला भाग येतो. पांडेचेरी. पुदुचेरी जे नाव म्हणतो तो पूर्वीचं नाव पांडेचेरी आहे. बेळगाव त्याच्यानंतर म्हैसूर त्याच्यानंतर मंगलोर, कर्नाटकमध्येच बेंगलोर आणि मंगलोर वेगवेगळं.
विजापूर पुन्हा कर्नाटकमध्ये विजापूर. बदललेली नावं आपल्याला नंतर पाहायचं आहे. त्याच्या खाली किंवा बाजूला मी निळ्या शाईमध्ये लिहितो. चिकमंगलोर, इथं चिकमंगलोर. त्याच्यानंतर इंदूर, मध्य प्रदेशमध्ये इंदूर नाव होतं. पंजिम, पणजिम. त्याच्यानंतर पुणा, पुणा. शिमला, सिमला. अशा पद्धतीचं जुनं नाव आहे. बनारस, बनारस. वालेर, वालेर, वालेर. गुरुग्राम, हरियाणा मधलं ठिकाण आहे. गुरुग्राम. बऱ्याच शहराची नावं जोड्या लावामध्ये विचारली जातात. पूर्वीचं नाव आणि आताचं नाव सर्वांना माहिती पाहिजे. उटकमंड, उटकमंड राजस्थान मधलं ठिकाण आहे. कालीपत, कालीपत, कालीपत. अलेप्पी, हे कुठलं ठिकाण आहे मला नाही माहित. मऊ, मऊ मध्य प्रदेशमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थान. आता ते आंबेडकर नगर झालेलं आहे. अलाहाबाद, अलाहाबाद, अलाहाबाद यूपी मध्ये असलेलं ठिकाण. त्याच्यानंतर औरंगाबाद, औरंगाबाद. खूप अशी बदललेली शहर आहेत त्यांचे नावं. ते कधी बदलले त्याचं वर्ष वगैरे मी टाकून देतो, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आत्ताच हे मी या निळ्या शाईमध्ये लिहितो. बडोदा, त्याचं नाव झालेलं आहे वडोदरा, वडोदरा असं नाव झालेलं आहे. बडोद्याचं वडोदरा. त्रिवेंद्रम लिहिले का? त्रिवेंद्रम, त्रिवेंद्रम. त्याचं नाव झालेलं आहे तिरुअनंतपुरम, तिरुअनंतपुरम अशा पद्धतीचं नाव झालेलं आहे. बॉम्बे, मुंबई, त्याचं नाव मुंबई करण्यात आलेलं आहे. मुंबई. मद्रासचं नाव चेन्नई, चेन्नई असं नाव बदलण्यात आलेलं आहे. कोचीन, कोचीनचं फक्त न काढून टाकलेलं आहे कोची. त्याच्यानंतर बंगलोर, बंगलोर हे झालेलं आहे बंगळुरू, बंगळुरू. त्याला उकाराचा दिलेला आहे. कानपूर हे झालेलं आहे कॉनचं कानपूर झालेलं आहे. त्याच्यानंतर कलकत्ता, ते झालेलं आहे कोलकाता, कोलकाता, कोलकाता. शुद्ध नावाचा देखील या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. शुद्ध नाव ओळखा. पांडेचेरी, त्याचं नाव झालेलं आहे पुदुचेरी, पुदुचेरी. पांडेचेरीचं नाव पुदुचेरी. बेळगाव हे झालेलं आहे
गावी गावी जातो का नाही तसा बेळगावी झालेला आहे. म्हैसूर म्हैसूर लिहिले म्हैसूर 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 हा म्हैसूरचं नाव झालेलं आहे म्हैसूरू म्हैसूरू अशा पद्धतीचं नाव. त्याच्यानंतर विजापूर विजापूरचं नाव झालेलं आहे बिजापूर. पहिलं पूर्वी बी होतं, आता विजापूर विजापूर. इंदूर इंदौर. पणजी म काढून टाकलेलं आहे झालेलं आहे पणजी. पुणा पुण्याचं झालेलं आहे पुणे. त्याच्यानंतर शिमला सी होतं तिथं जागी बदल शिमला. लाव सारखंच आहे परंतु सीच्या जागी शी घेतलेला आहे. बनारस बनारस झालेलं आहे वाराणसी. आणि अलाहाबाद हे प्रयागराज. वाल्हेर हे झालेलं आहे वाल्हेर विशाखापट्टणम. वाल्हेर हे विशाखापट्टणम झालेलं आहे. तामिळनाडूची राजधानी विशाखापट्टणम. गुरुग्राम हे गुडगाव. उटकमंड उटक टच द मंडलम उदक मंडलम. कालिकत हे झालेलं आहे कोझिकोड. अलेप्पी पण लिहिलेलं नाही. मऊ हे झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर. अलाहाबाद प्रयागराज. औरंगाबाद हे झालेलं आहे संभाजीनगर नगर. आणि त्याच्यासोबत औरंगाबाद सोबतच एक महाराष्ट्रातलं उस्मानाबाद त्याचं नाव धाराशिव करण्यात आलेलं आहे. ते आपण इथं लिहिलं नाही, लिहूया. इथंच आहे उस्मानाबाद. उस्मानाबाद महाराष्ट्रामधलं त्याचं नाव धाराशिव करण्यात आलेलं आहे धाराशिव. तर अशा पद्धतीनं शहरांच्या नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे. तर ते केव्हा बदल करण्यात आलेले आहे त्याचे काही जणांचे इसवी सन या ठिकाणी माझ्याकडे आहेत. तिरुचिरापल्ली 1971. बडोदा हे बडोदा जे आहे ते 1974ला बदलण्यात आलेलं आहे. तिरुअनंतपुरम हे 1991ला बदलण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मुंबई 1996ला जनरल नॉलेजमध्ये विचारलं जाऊ शकतं. मुंबईचं नाव 1996ला कोचीचं बी नाव बदललेलं आहे. कोची 1996. त्याच्यानंतर मुंबई मद्रास म्हणजे चेन्नई हे पण 1996ला बदललेलं आहे. तर कोलकात्याचं नाव 2001ला बदललेलं आहे. नकाशाच्या माध्यमातून असल्यामुळं तुमचं उत्तर चुकू शकत नाही. जोड्या लावामध्ये हे प्रश्न येऊ शकतात. पुद्दुचेरी पांडिचेरी ज्याला आपण म्हणतो, पुद्दुचेरी हे नाव 2006ला हे
पुदुचेरी नाव बदललेलं आहे. बेळगावचं बेळगावी 2014ला तेलंगणाची निर्मिती आणि बेळगावचं नामांतरण हे जवळपास त्याच वर्षी झालेलं आहे. म्हैसूर हे 2014. कर्नाटकमधली बदललेली नावं ही जास्तीत जास्त 2014ची आहे. मंगळुरू हे 2014लाच बदलण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर चिकमंगळुरू 2014. सर्व काही कर्नाटकमधले बदललेली नावं म्हटलं की 2014 हे ध्यानात घ्यायचं. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हे तर दिसतंयच तुम्हाला. मुंबईचं आणि वडोदरा फरक फक्त तुलनात्मक अभ्यास करायचं करताना. त्याच्यानंतर गुडगाव 2016ला नाव बदलण्यात आलेलं आहे. गुडगाव ज्याच्या खाली किंवा बाजूला लिहिलेलं आहे त्याच शहराला ते इसवी सन पकडण्यात यावं. आणि अलाहाबाद, प्रयागराज किंवा वाराणसी हे जे नाव आहे ते या ठिकाणी 2018 प्रयागराज हे नाव बदलण्यात आले. अशा पद्धतीने बदललेली नावं, जुनी नावं आणि नवीन बदललेली नावं हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पुढे जाऊया. याच्यावर येणारे प्रश्न काय ते आपण या ठिकाणी पाहूया. प्रश्न अशी येऊ शकतात की सर्वात महत्त्वाचं याच्यावर फोकस पाहिजे. अभ्यास करताना प्रश्नावर फोकस पाहिजे. प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? एक विचारलं जाऊ शकतं, जोड्या लावा. आता जोड्या लावामध्ये काय विचारलं जाऊ शकतं? एक विचारलं शकतं जुनी नाव आणि बदललेले किंवा नवीन नाव. बदललेले किंवा नवीन नाव शहरं दिली जातील. त्याचबरोबर बदललेले नाव आणि इसवी सन हे पण विचारलं जाऊ शकतं. कधी? ते एका वाक्यात विचारलं जाऊ शकतो. एका वाक्यात कसं विचारलं जाऊ शकतं? तर कोलकाता, उदाहरणार्थ कोलकाता हे नाव कधी झाले किंवा बदलले गेले तर ते आपल्याला माहीत पाहिजे. 2001 साधारण 2001च्या काळामध्ये लगान हा चित्रपट अतिशय फेमस होता. त्या काळामध्ये ते गाजलेलं या ठिकाणी नाव बनवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण अभ्यास करायचा, पण तुलनात्मक. आपलं उत्तर नाही चुकलं पाहिजे ही काळजी सगळ्यांनी घ्यायचं. ज्ञान हे कधी वाया जात नाही. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. जगामध्ये ज्ञानाला तोड नाही. म्हणून APJ अब्दुल कलाम सारखे काही प्रॉपर्टी नसलेले व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेले होते. म्हणून ज्ञानाला किंमत आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान घ्या, नोकरी आपोआप तुम्हाला मिळू शकते. 3 Idiots मधला डायलॉग माहीत आहे सर्वांना. अपने पास ज्ञान हो तो नौकरी झक मार के पीछे आ जाएगी, असा डायलॉग आमिर खाननं मारला होता. खरं आहे. याच्यासाठी आपल्याकडं 100% ज्ञान असायला पाहिजे. आता प्राचीन शहराची नावं काही बदलली गेलेली होती. तर प्राचीन नाव आणि नवीन नाव काय झालेलं आहे? तर बघा, प्रयाग आता पाहिलं होतं. प्रयाग हे जुनं नाव आणि त्याचं नाव नवीन अलाहाबाद केलं होतं. अलाहाबादचं नवीन नाव आताच पाहिलंय आपण, प्रयागराज. प्रयाग जुनं पूर्वीचं, त्याच्यानंतर अलाहाबाद, त्याच्यानंतर पुन्हा प्रयागराज. अशा पद्धतीच्या नावामध्ये चेंज होत गेला. त्याच्यानंतर पेशावर, पाकिस्तानमध्ये पेशावर,
त्याचं जुनं नाव जे आहे, जुने आणि नवीन. जुने होतं पुरुषपूर होतं, पुरुषपूर अशा पद्धतीचं नाव होतं. ते झालं पेशावर. हैदराबाद हे कर्नाटकमध्ये आहे राजधानी. हैदराबादचं जुनं नाव, जुने, ते होतं भाग्यनगर. भाग्यनगर. ते कधी बदललं, त्याच्यानंतर ते हैदराबाद झालं, हैदराबाद. ते आपण नंतर माहिती घेऊया. गुवाहाटी. गुवाहाटी नंतरचं नाव आहे गुवाहाटी. तर त्याच्या अगोदर जे नाव होतं ते होतं प्रागज्योतिषपूर. प्रागज्योतिषपूर असं प्राचीन नाव आहे. इथं हेडिंग घेऊया आपण, प्राचीन नाव आणि प्राचीन शहराचे नाव आहेत ते. तर ते झालेलं आहे गुवाहाटी. मोहबदाबाद. कर्नाटकमध्ये मोहबदाबाद. ते झालेलं आहे बिदर. त्याच्यानंतर आसनाबाद. कर्नाटकमध्ये आसनाबाद. ऐतिहासिक नाव आहे ते. त्याचं नाव झालेलं आहे गुलबर्गा. गुलबर्गा. ओरंगुलू कर्नाटकमध्येच आहे. ओरंगुल. तर वरंगळ किंवा वारंगल आपण म्हणतो, वारंगल अशा पद्धतीची नावं या ठिकाणी. अतिशय प्राचीन नाव आहे. तर त्याचं नवीन नावं हे बनलेली आहेत. तर अशा पद्धतीनं एक उत्कृष्ट व्हिडिओ या ठिकाणी आपण मुलांसाठी बनवलं आहे. तर जुने नावं आणि नवीन नावं हे आपल्याला माहिती पाहिजेच. आणि प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतो, आता हेच महत्त्वाचं आहे का हे मला सांगायचं नाही, परंतु आपल्याला माहितीच्या रूपात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पण प्रश्न येऊ शकतो जोड्या लावामध्ये, किंवा जुनं नाव नवीन नाव हे प्रश्नामध्ये येऊ शकतं. आपल्या सर्वांना माहिती असणं आवश्यक आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा. तर त्याच्या स्पर्धा परीक्षेच्या जीवनामध्ये त्याला मदत होईल. आपण फक्त माहिती लिहित नाही तर नकाशाच्या माध्यमातून त्या ज्ञान रुजवण्याचं काम करतो. म्हणून या ठिकाणी शिवाजी बोतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.